निवडणुकीचे प्रचार जोर वाढलाय का? नाही, शेवटी प्रचार तर वाढणार आहे, दिवस कमी आहे. देशामध्ये 7 फेज आहे, राज्यामध्ये 5 फेज आहे आणि पहिलाच फेज आमचा आहे. बाकीच्यांना जास्त प्रचारासाठी संधी आहे. आज या ठिकाणी 2118 बूथ आहे आणि 17 तारखेपर्यंत हे प्रचार संपवायचा आहे. 17 तारखेला रामनवमी आहे आणि 14, 15, 16 इथपर्यंतच मर्यादा आहे. कारण 14ला सुद्धा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती आहे. 9 तारखेला गुढीपाडवा आहे. ते एक एक दिवस हा समाज मनासाठी एक महत्वाचा दिवस असल्याने प्रवासासाठी दिवसच कमी आहे आणि म्हणून ही गर्मी थोडी जास्तच वाढवावी लागेल. अन्यथा मग प्रचार आपण लोकांपर्यंत ज्यासाठी निवडणुकीत उभे आहोत त्या आपण संवाद पोचू शकणार नाही. आपण कमी पडू. हा त्याचा भाग. एकीकडे विकासाचा मुद्दा, दुसरीकडे सहानुभूती आणि जातीचं राजकारण, किती मोठं आव्हान असेल? नाही, ही निवडणूक मी देशासाठी आणि माननीय मोदीजींच्या 2024-29च्या प्रगतीचा, विकासाचा आणि संकल्पाच्या मुद्द्यावर जात आहे. त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित केला तरी त्या मुद्द्यावर आमची निवडणूक जाणार नाही. आमची निवडणूक देशाच्या मुद्द्यावर जाईल. कारण ही निवडणूक देशासाठी असते, ही निवडणूक स्थानिक प्रश्नासाठी नसते. आणि म्हणून या निवडणूक देशासमोरचे जे प्रश्न आहेत, आज चीन आमच्याकडे वक्र दृष्टीने पाहतोय, पाकिस्तान आमच्याकडे बुरी नजर से देख रहा है, अमेरिकेमध्ये काही वर्ग असा आहे की भारताच्या प्रगतीला थांबवायचं असेल तर एकच की नरेंद्र मोदींना थांबवा. मग आम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीत गुंतायचं की देशहितासाठी, देशाच्या गौरवासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या वैभवासाठी आम्ही गुंतायचं हे आम्ही ठरवलं आणि आमच्यासाठी देशाचे प्रश्न, देशाच्या समस्या या सर्वोपरी आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करू. हो, आमदार किशोर जोरगेवार हे नाराज नाही, नाराजाचा विषय नाही. त्यांचे सहकारी, अतिशय घनिष्ठ सहकारी, त्यांचे उजवे हात हे आमच्यावर प्रचंड निम्न शब्दाची खोटी टीका करतात. अपेक्षा ही आहे की त्यांना सांगावं, राजकारणामध्ये आपण एवढीही खालती येऊ शकत नाही की आम्ही शेवटी विकास केलाय. मी कधी सेटिंग फिटिंगचं राजकारण केलं नाही. मला विजय पराभवाची चिंता तर 95 पासून नाही आहे. त्यामुळे मला प्रश्न एकच आहे की तुमचा उजवा हात म्हणणारा व्यक्ती जर माझ्यावर इतकी निम्न घाणेरडी टीका करतो आणि मी मात्र माझ्यासाठी, माझ्या खुर्चीसाठी मी अशा पद्धतीचं सिटिंग फिटिंग करावं हे मला आवडत नाही. जर जनतेला नाकारायचं असेल तर नाकारेल. जनतेला विकासाच्या ऐवजी या ठिकाणचं राजकारण असंच पाहिजे असेल तर त्याला आपल्या हाती काय आहे तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जर वाटलं की ठीक आहे, त्यांनी प्रयत्न करून माझ्या विरोधी उमेदवारांना मदत करावी, तो त्यांचा, लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. तो जर तुमचा उजवा हात टीका करतो आणि तुम्हाला माहित नसेल असं म्हटलं तर मग ते योग्य नाही. त्यांची तुम्ही संपर्क करणार आहात? नाही, जोपर्यंत त्यांचं लिखाण थांबत नाही तोपर्यंत संपर्क करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शेवटी मी सुद्धा एक स्वाभिमानी आहे. खोटी टीका, निम्न टीका मी सहन करणार नाही हे मात्र नक्की. ते आता मदत करणार नाही, मी पुढे मदत करणार नाही.